बघत होते बघतो लोक किंवा पोलीस प्रशासन त्यांना त्या वीजचा करंट लागला म्हणजे शॉक बसला इतकं म्हणजे भयभीत झाले लोक. त्यानंतर लोक निघून गेले आणि वीज पडल्यामुळे लाईटची तार तुटली त्यामुळे पूर्ण शिंगणापूरमध्ये अंधार होता. देवाचा शिवे दिला देवाला धावा गेला महादेवाचा. महादेव धाव असा धावा गेला आणि हे ऐकलं पंढरपूरच्या पांडुरंगाने ऐकलं. अरे म्हणजे महादेवाला शिवे देणार कोण आहे काय. मग ते आले आमचे हात लावायला. मग कावड हळूहळू सगळ्यात शेवटी चढणारी मुंगी घाटाने तेलेबुद्दीची कावड 4 दिवस मावळतो आम्हाला. कुठल्या महाराष्ट्रातल्या लोकांना देव बघायचा असेल तर मुंगी घाट चढताना कावड बघितल्यानंतर देव हे मान्य करावं लागेल. आजच्या कलियुगात देव बघायला कुठे दिसत नाही परंतु कावड चढताना जो प्रसंग आहे ते देव आहे देवाची शक्ती म्हणूनच कावडवर आली. पण आम्ही एकदा घर सोडून निघालो पुढे की माग घर पेटलेलं दिसायचं. घर पेटून निघायचो परत माघारी बघायचं नाही. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. मित्रांनो, महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या शंभू महादेव शिखर शिंगणापूरची यात्रा पार पडली आणि ही यात्रा पार पडत असताना आपल्याला माहिती आहे की शंभू महादेवाची यात्रा आणि ही यात्रेतलं सगळ्यात मोठा बघण्याचा क्षण जो महाराष्ट्राचं ह्या देशाचं जे आकर्षण असतं ते म्हणजे मुंगी घाटातून ज्या कावडीवरती येतात तो कावडी पाहण्याचा क्षण. आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून अगदी परराज्यातून देखील शंभू महादेवाचा जो विवाह सोहळा होतो त्याच्यानंतर धार घालण्याची जी प्रथा आहे त्या कावडीतून पाणी आणलं जातं आणि मग त्या कावडी मुंगी घाटातून वरती येतात. महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहीत आहे. परंतु शंभू महादेवाला जो धार घालण्याचा मान आहे तो आहे तेल्याभोत्याची कावड जी आहे सासवड येथील त्या कावडीचा मान आहे. गेले अनेक वर्षांची ही परंपरा आहे आणि याच कावडीबाबत यावेळेस म्हणजेच निसर्गानं एक भलं मोठं आव असून एक संकट उभा केलेलं होतं आणि त्याची चर्चा खूप झाली. प्रचंड असा मोठा प्रसंग होता आणि नेमकं काय झालं आणि तिथं भक्ती आणि शक्तीचा संगम कसा दिसून आला. शेवटी इथल्या प्रत्येक भक्ताची भक्ती ही महादेवापर्यंत पोहोचलेली यावेळेस पाहायला मिळालं. माझ्याबरोबर तेल्याभोत्या कावडीचे जे प्रमुख आहेत, जे मानकरी कावड आहेत त्याचे जे प्रमुख आहेत, महाराज बरोबर आहेत. महाराज, स्वागत आहे तुमचं सुरुवातीला. आणि आपण शंभू महादेवाचे जी कावड आहे त्या कावडीचे मानाचे हकदार आहात. गेल्या अनेक वर्षांची ही वंशज परंपरा आहे आणि यावेळेस मात्र महाराष्ट्राला आपली कावड बघत असताना हजारो लोक डोंगरावरती बसून असतात. यावेळेस मात्र प्रचंड मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. असा प्रसंग तुम्ही जेव्हापासून ह्या कावडीचे मानकरी म्हणून शिखर शिंगणापूरला येताय असा आला होता का आणि नेमका काय थरार काढला तो सगळ्या प्रेक्षकांना सांगा. आता दरवर्षी चालावतप्रमाणे चैत्र पायी वारी आहे. रामनवमीला आमचं प्रस्थान असतं. रामनवमीला प्रस्थान असतं. रामनवमी, दशमी, एकादश, बार्शीला घाट चढतोय. मुंगी घाटाने शेवट चढणारी तेल्याभोत्याची कावड सासवड. ओके. तर आता 5 वाजता आम्ही पायथ्याला लागलो. 5 ते 5:30ला. ओके. आणि आबळ बिबळ आलं. इतका मोठा प्रसंग. सगळं 10,000 पब्लिक होतं जवळ आमच्या बरोबर. 10,000 पब्लिक होतं. अचानकच पावसाने पहिल्या टप्प्याला सुरुवात केली पावसाने. ओके. वीज कडाडली. जोरात पाऊस झाला. अच्छा. आणि आम्ही जी 12 महिने किती परंपरा आहे धार घालण्याची, आज महादेवानेच आम्हाला धार घातली. आज संपूर्ण कावडीला सर्वांना, सर्व भक्तांना परीक्षा बघितली आमची. ओके. काय अशी परिस्थिती नाही. ही परीक्षा जरी बघितलेली असेल तरी आपल्याला माहित आहे की तुमची जी कावड असते त्या कावडीचं वजन वगैरे पाहता त्याच्यासाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते किती मोठ्या प्रमाणात असतं दरवर्षी. मात्र या वर्षी पाऊस सुरू झाला, त्यात वीज पडलेली देखील आपण पाहिलं. मग ह्या सगळ्या प्रसंगानंतर सुद्धा तुम्ही कावड वर आणली. ह्यावेळेस अंधार पडलेला होता. तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता? नाही, निस्वार्थ सेवा, काही ध्येयच ठेवते. फक्त महादेवाला धार घालणे. शंभू महादेवाला, हर हर महादेवाच्या गजरेत आम्ही वरती आलो. आणि पूर्वीपासूनच आम्ही तुम्ही कावड वर आणली. ह्यावेळेस अंधार पडलेला होता. तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता? नाही, निस्वार्थ सेवा, काही ध्येयच ठेवते. फक्त महादेवाला धार घालणे. शंभू महादेवाला, हर हर महादेवाच्या गजरेत आम्ही वरती आलो. आणि पूर्वीपासूनच आम्ही देवाला शिवे देतो. महादेव धाव. आणि त्या टायमाला मदत झालीच देवाची आम्हाला. मग आता ज्यावेळेस हा सगळा पाऊस चालू होता, एवढा पाऊस तुम्ही कधी ह्याच्या आधी पाहिला? नाही, कधीच नाही. आमच्या 3 पिढ्यात नाही पाहिलं कधी. की घाट चढताना कधीच नाही पाऊस. आज सत्तू परीक्षाच पाहिली आमची.
आणि मग ह्या वेळेस सुद्धा तुम्ही तो पार पडला. मग आता ज्यावेळेस हा सगळा पाऊस चालू होता, एवढा पाऊस तुम्ही कधी ह्याच्या आधी पाहिला? नाही कधीच नाही. आमच्या 3 पिढ्यात नाही पाहिलं कधी. बर. की घाट चढताना कधीच नाही पाऊस. आज सत्तू परीक्षाच पाहिली आमची. बर. आणि मग ह्या वेळेस सुद्धा तुम्ही तो पार पडला आम्ही. म्हणजे ज्यावेळेस ही परीक्षा चालू होती तुमची, पाऊस पडत होता, विजा कोसळत होत्या, त्यानंतर तुम्ही महादेवाचा धावा करत होता. धावा सगळ्यांनी जण, आम्ही सर्व भक्त, शिवभक्त आणि आम्ही. बर. यावेळेस कावड वर यायला किती वाजले होते त्यावेळेस? 5:30 ते 8:30 वाजले जवळ. 8:30 वाजता वर चढली कावड. बर. भक्तांचे जे आपले कावड ओढणारे जे काही भक्त असतात, म्हणजे वेगवेगळे खांदेकरी असतात किंवा काय असतात, तर ह्या वेळेस ह्या पावसामुळं ह्या सगळ्या ह्याच्यावरती परिणाम झाला का? म्हणजे भक्तांमध्ये चलबिचल झाली का? नाही थोडे 50% होते तशी. किंवा काय होते काय नाही. पण जे खरे भक्त आहे सगळे ते थांबले. अच्छा. त्यांनी कावड वरच आणली, ध्येयच ठेवलं. बाकी इकडे तिकडे बघित नाही. पाऊस पडू, काय पडू, वीज पडू, कावड आणि आपण हे ध्येयच वरती यायचं. अच्छा. आणि आमचे सासवडचे करा नदी आहे, पांडवकाई नदी आहे, त्या करा नदीचं जलपाणी धार घालतो. मला तुम्हाला तो प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस आपण ही धार घालण्याची जी प्रथा आहे त्याचा मान तुम्हाला मिळाला, नेमका हा मान कसा मिळाला होता आणि नेमकी ही काय प्रथा आहे? मी असंही ऐकलं की पूर्वी तुमच्याकडून ज्यावेळेस धार घालण्यासाठी निघायचे त्यावेळेस झोपड्यांना आग लागून निघायचे, असं काहीतरी प्रकार होता. तर नेमका हे मान कधीपासून तुमच्याकडे आला, त्याचा काय सगळा इतिहास आहे? बिदरचा बादशाह 1200 शतकापासून आहे हा. आम्ही साधीच होतो, सगळे कावडे आहेत भक्त तसेच. पण आम्ही एकदा घर सोडून निघालो पुढे की माग घर पेटलेलं दिसायचं. घर पेटून निघायचो, परत माघारी बघायचं नाही. पण आल्यानंतर जसं आहे तसं दिसणार तुम्हाला. अशी परीक्षा घेतली आमची. अच्छा. पुढे चालत चालत सासवड, जेजुरी, कोळवेरे, पोर्टी, मोढवे, वाकी, चोपडस ह्या मार्गे फलटणला आलो. फलटणच्या पुढे अंधार पडला, बरडच्या पुढे. तर रस्ता चुकलो आम्ही. रस्ता चुकल्यानंतर मग ते गुणवरे फलटणच्या पुढे महादेवाने एक हरिजनाचं रूप घेतलं, छोटी कावड तयार केली आणि आमच्या पुढे आले. म्हणजे काय झालं? म्हणजे रस्ता चुकले म्हणजे. मग ते आमची वाटाड आहेत. चल म्हणतो तुला वाट दाखवतो मी. मग ती एक परंपरा आहे. म्हणजे गुणवरेचे जे कावड घेऊन येणार आहेत ते तुमचे वाटाडे, तिथून पुढचे गुणवरेचे, वाटाडे आणि हलगेवाले. ते आम्हाला पुढे वाट दाखवली. आणि पहाटे पहाटे उजाडतच आंदोडपाशी आणि समोर दिसतो महादेव. अच्छा. तिथं साक्षात भेट दिली. तिथंही आम्ही 5 वेळे घालून पुढे निघतो आम्ही. चैत्र शुद्ध बारशाला वर चढतो आपण. आणि वर चढले की नंतर हे आपल्या करेचे जलधार पाणी घालायचं. आणि यात्रेची सांगता होती. आणि इथलं आपल्याला 35 हात ध्वज, नारळाचं तोरण मान महाराजांच्या तर्फे मिळतो आपल्याला लक्षणा. असे. ओके. आणि सर्व आपली स्वामी कंपनी असतात आम्हाला. पूजेचा मान त्यांचा आमचा, त्यांच्या हस्तेच पूजा होती. त्याशिवाय आम्हाला रुजूच नाहीये. अच्छा. स्वामी लागतात पूजेला. आता ही शंभू महादेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचं ही कुलदैवत आहे, महाराष्ट्राचं ही कुलदैवत आहे. आणि अशा कुलदैवताचा ज्यावेळेस शंभू महादेवांच्या विवाह सोहळ्यानंतर जो धार घालण्याची जी प्रथा आहे आणि त्याच्यानंतर ते धार घालण्याचा मान तुम्हाला मिळतो, स्वतःला काय समजतं? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की बाबा हा मान मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही? परंपराच आहे ना. परंपरा जी आली ती आपण जतन केलेली. ती जागृत ठेवली, आपण जतन केली. महाशिवरात्रीला एक धार असते आपली. काय चैत्रवारीला एक असते, श्रावणी शेवटच्या सोमवारी असते. अच्छा. करेचं पाणी आमचं चंबू आहे, त्यात घालतो आम्ही. ओके. असं. मला हे सगळं करत असताना किंवा हे तुम्हाला ज्यावेळेस विचारायचं महाराज, त्यावेळेस यावेळेस मात्र मला खरं तर तो प्रसंग पुन्हा एकदा तुमच्या तोंडून खरं तर ऐकायला मिळेल. विस्तृत प्रकारे तो ऐकायचा होता की मुंगे घाटाची चढाई सुरू झाली तिथपासून ते कावड तुमच्या जिथं ठेपा असतो तिथपर्यंत पोहोचताना ह्या वेळेसचा जो तुमचा संघर्ष होता किंवा जी तुमची परीक्षा सुरू झाली होती, तुम्हाला वाटलं होतं पहिल्यांदा आपण मुंगे घाटाच्या पहिला पाऊल टाकला त्यावेळेस वरती जाऊन दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याला असं संकट? नाही, अजिबात. ऊन होतं ना पूर्णपणे. 5:30 वाजेपर्यंत खाली कोथळे ना, ऊन होतं पूर्ण, कडक ऊन होतं एकदम. अच्छा. त्यानंतर हेच नाही अजिबात. अच्छा. पूर्वी ऋषींनी महादेवाचं रूप घेतलं, त्यावेळेस त्यात वाळू भरली खालच्या हांड्यांमध्ये आणि सगळ्यांना सांगितलं या म्हणजे वरती घेऊन. काय तर सगळ्यांच्या कावडीचं काही जुळलं नाही. मग त्यांनी घोंगड्या बिंगड्या टाकल्या आणि वर वाळू भरली आणि दोरच्या साह्याने सगळे वर चढाले. आणि आपली पूर्ण भक्ती अशी
काय निस्वार्थ भक्त पूर्ण हांडे भरले आपले, वाळू भरले त्यात आणि हलवली, कावड काय हलत नाही. मग त्या हांड्यातलीच वाळू काढली, तिथे एक पिंड तयार केली काय, आणि मग तिथं पहिली धार घातली आपली, खाली पायथ्याला पहिली धार असते आपली. अच्छा. आणि मग देवाचा शिवे दिला, देवाला धावा गेला महादेवाचा, महादेव धाव महादेव धाव असा धावा गेला. आणि हे ऐकलं पंढरपूरच्या पांडुरंगाने ऐकलं. अरे म्हणजे महादेवाला शिवाय देणार कोण आहे काय. मग ते आले आमचे हात लावायला. मग कावड हळूहळू सगळ्यात शेवटी चढणारी मुंगी घाटाने तेलेबद्दलची कावड. 4 दिवस मावळतो आम्हाला, इकडं दिवस मावळतो, सूर्य मावळतो आणि इकडे चंद्र उगवतो. अशा 7च्या दरम्यान संध्याकाळी आम्ही वर चढतो. वर चढल्यानंतर ह्या मार्गाने आम्ही पहिलं बळीचं मंदिर दर्शन, तिथं धार घालतो. नंतर वरच्या मंदिरात मोठा महादेव धार घालून मग यात्रेची सांगत होती. आणि हे आम्हाला 35 हात ध्वज सगळ्या गोष्टी मानपान देतात. मला अगदी तुम्हाला हे विचारायचंय, तुमच्याकडून मी आता हा प्रसंग ऐकला, ज्यावेळेस मुंगी घाटातून आपण वर चढत असतो त्यावेळेस तुम्ही ज्या शंभू महादेवासाठी एवढी मोठी भक्तिभावानं चालत येता सासवड पासून, मुंगी घाटात मात्र तुम्ही महादेवाला शिव्या देत असा. आणि हाताच्या साखळीच्या साह्याने आम्ही वर सोडतो, दोर लागत नाही, काही नाही. मग त्यावेळेस मात्र जरी शिवी दिली तरी महादेवांना हे माहित असतं की हे भक्त आहेत आणि मला ते हक्काने म्हणतात. बरोबर. अच्छा. म्हणजे एकंदरीत हा जो सगळा प्रसंग आहे यावेळेसचा, तुम्ही सांगता की गेली 3 पिढ्या आम्ही पाहिलं नाही की अशा पद्धतीने पाऊस कधीच नाही. असा घाट चढताना कधीच पाऊस नाही अजिबात. बर. आणि यावेळेस आला तो पण एकदम मोठ्या प्रमाणात. पण त्याला प्रसंगाला तोंड दिला आम्ही, देवाचा धावा केला. काही काही घटना घडून देऊ नको आम्हाला, सुरक्षित जाऊ दे, सुरक्षित येऊ दे, हेच, बाकीचं काही नाही. आता हे सगळं तुम्ही मागणी केल्याच्या नंतर मला माहिती आहे की मी काही वर्ष कावडींसाठी येत होतो. ज्यावेळेस कावड घाटातून चढून वर येते, यावेळेस कावड ज्यावेळेस वर चढली तुम्हाला वाटत होतं की आता खूप मोठं संकट आहे. अशा संकटातून सुद्धा रात्रीचा अंधार होता, मोबाईल टॉर्च वापरल्या गेल्या, बॅटरी वापरल्या गेल्या, सगळ्या झालं. ज्या वेळेस कावड वर चढून आली त्यावेळेस काय आनंद होता? फार आनंद भरपूर होता. सांगण्यासारखं नाही अजिबात, अस्मरणीय थोडक्यात. बरं. ही घटना म्हणजे कायम इतिहासात घडली, जवळजवळ अशी मागं कधी घडली नाही, पुढे पण घडणार नाही. अच्छा. अशी शाश्वत देतो आम्ही. ओके. यावेळेस संत भूतोजी बुवा तेली यांची कावड जी मानाची वर चढत होती, यावेळेसचा प्रसंग जो होता तो अतिशय भयंकर आणि थरारक होता. कावड वर कशी चढणार असं प्रत्यक्षदर्शी लोकांना वाटत होतं. बरं, मानाची कावड वर चढण्यासाठी एवढ्या जर अडचणी आल्या, एवढा मोठा पाऊस आहे, विजा पडतायत, अशी परिस्थिती असताना भक्तांना एका बाजूला काळजी होती की कुठल्याही भक्ताला इजा नाही झाली पाहिजे. महाराजांनी आता सांगितलं की शंभू महादेवानं भले परीक्षा घेतली पण भक्तांना सुरक्षित ठेवलं. हे स्थानिक इथले शिंगणापूरचे ग्रामस्थ देखील आहेत आणि तुम्ही दरवर्षी कावड वर चढताना सगळे लाखो लोक बघायला असतात. यावेळेस जे तुम्ही कधी अनुभवलं होतं का? ह्याच्या आधी कधी असा प्रसंग आलाच नव्हता. यात्रेमध्ये थोडाफार पाऊस पडायचा, पण त्यावेळेस पाऊस, वादळ आणि वीज हे तिन्ही गोष्टीचा एकत्र संगम आला. आणि वारं चालू झाल्यानंतर थोडा पाऊस पडला आणि त्यानंतर वीज पडली. वीज पडल्यानंतर की बऱ्यापैकी जर बघत होते भक्त लोक किंवा पोलीस प्रशासन, त्यांना त्या वीजचा करंट लागला, शॉक बसला. इतकं म्हणजे भयभीत झाले लोक. त्यानंतर लोक निघून गेले आणि वीज पडल्यामुळे लाईटची तार तुटली. त्यामुळे पूर्ण शिंगणापूरमध्ये अंधार होता, प्रचंड मोठा अंधार. आणि त्यावेळेस कावड कशी वर येणार हा सगळ्या भक्तांना प्रचंड मोठा प्रश्न पडला होता. असं वाटत होतं की आता ही कावड नाही आली ती यात्रा संपणार नाही. बरोबर आहे. धार घातली तरच यात्रेचा शेवट आहे. त्यामुळं आणि लाईट 8:30-9 वाजेपर्यंत लाईटच नव्हती तार तुटल्यामुळं. पण लोकांना असं वाटायला लागलं की काय प्रसंग आहे काय नाही. आणि वरून पाणी वाहत होतं. जसं आपण पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस कसा असतो त्या पद्धतीने त्या कड्याहून असं लोंढे लागले होते, धबधब्या टाईप. आणि त्याच्या प्रसंगात कावड होती. वर बघणारं पब्लिक कावड बघण्यासाठी लाखो लोक असतील, पण त्यावेळेस मला वाटतं की एक पोलीस प्रशासन आणि थोडेफार शिंगणापूरची लोक, एवढीच लोक वर राहिले लोक. बाकी सगळे जीव वाचावा भीतीपुटी निघून गेले. बरोबर. आणि असा प्रसंग आला की महाराजांची कावड कशी येणार. आणि एवढा कडा, वरून पाणी वाहतंय, दगड सटकतेत, अशात
जी महाराजांचे पूर्वजांनी जी सेवा केली आणि ह्या महाराजांनी जी सेवा केली ह्यांची एक सत्व परीक्षा होती आणि परमेश्वरांनी त्यांच्या भक्तीला आणि महादेवांनी त्याला शक्ती दिली म्हणून हा प्रसंगातून कावड वर चढून मुंग्याटातून वर आली आणि ज्यावेळेस कावड वर आली आणि ज्यावेळेस ते फटाकडे वाजले त्यावेळेस शिंगणापूर सर्व भावी भक्तांना प्रचंड मोठा आनंद झाला. बरोबर, ते कावड पोचली आणि वर आल्यानंतर ते फटाकडे वाजल्यानंतर लोकांच्या लक्षात दरवेळेस महाराज काय करतील की वर कावड आली की लोक त्यांचे फटाकडे वाजवून आनंद साजरा करतील. पण लाईटच्या नसल्यामुळे फटाकडे वर उजळ तोपा वाजल्यानंतर प्रचंड दिसला की लोकांना आनंद वाटला. तिथून मग कावड वर आली. पण ह्या सगळ्या प्रसंगामध्ये मी आज माझं वय 52 आहे, असला एवढा मोठा कठीण प्रसंग कधीच बघितला नाही. आणि ह्या प्रसंगामध्ये महाराजांची भक्ती, महादेवानी त्यांनाची शक्ती दिली आणि दोघाच्या ह्यांनी कावडवर शक्ती शक्तीचा संगम या ठिकाणी. आणि एवढा मोठा म्हणजे काय सांगू शकत नाही. जर ज्या कुठल्या महाराष्ट्रातल्या लोकांना देव बघायचा असेल तर मुंगी घाट चढताना कावड बघितल्यानंतर देव हे मान्य करावं लागेल. आजच्या कलियुगात देव बघायला कुठे दिसत नाही, परंतु कावड चढताना जो प्रसंग आहे ते देव आहे, देवाची शक्ती म्हणूनच कावडवर आली. आणि हे कावड जे आहे, कावडचं मान काय आहे, मानवी साखळीने वर येते कावड. बाकीच्या बऱ्यापैकी कावडी हाताने येतात दोर लावून, परंतु ही एकच अशी कावड आहे की हाताने. आणि त्यावेळेस त्यांचे ठराविकच लोक सगळ्यात वजनदार कावड आणि त्यांचे ठराविक लोक राहिले आणि बरोबर 10,000 लोक असतात, पण त्यावेळेस कमी लोक राहिली, पाऊस अंधार सगळं. आणि तशा लोकांना एक ठराविक लोकांनी ते कावडवर आणली. म्हणजे त्या लोकांना सुद्धा महादेवानी शक्तीच दिली. ठराविक 10,000 लोकांनी कावडवरती आणि एवढ्या प्रसंगात ठराविक लोक राहिले, त्या लोकांनी वर कावड आणली. ही सगळं महादेवाची ताकद आहे. आणि महाराजांची विशेष म्हणजे कोणालाही इजा झाली नाही. आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये अंधारात सुद्धा कुणाला लागलं नाही. बरोबर. आणि इजा झाली नाही. ही शंभू महादेवाची शक्तीच आहे. बरोबर. मला आज आनंद असा वाटला की कावड चालल्यानंतर प्रत्येक शिंगणापूरचे भक्त, पुजारी मंडळी प्रचंड आनंदी झाले आणि महाराजांची परीक्षा घेतली त्यावेळेस. महाराज हे परीक्षेत पास झालेले आहेत. महाराजांच्या मागे अद्भुत शक्ती आता, महादेवाची ताकदच आहे, त्याला आशीर्वादच आहे, म्हणून हे यश मिळालं. अगदी खरं. आपण बघतोय की अशा पद्धतीनं यावेळेस कावडीचा थरार आपण बघत असतो. जनरली आता काय होतंय, थोडंसं मोबाईलचं युग आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, रील्सच्या माध्यमातून तुम्हाला कावडी वर चढताना दिसतात. पण कावड वर चढणं आणि ते दोरे घेऊन वर चढणं हे जितकं दिसायला सोपं आहे, एकतर हे चैत्राचं ऊन असतं, या उन्हामध्ये कावडी वर चढत असतात. दुसरी गोष्ट, इथं जो मुंगी घाट आहे तो तुम्हाला रील्समधून दिसायला जरी सोपा दिसत असला तरी कावड घेऊन वर चढायचंय. बऱ्यापैकी कावडींचं वजन माझ्या माहितीप्रमाणे 100 किलोपेक्षा जास्त, ते पुढं अगदी 500 किलोपर्यंत वजन असतं. मला वाटतं यांच्या कावडीचंही अगदी 200-300 किलोच्या पुढे वजन जास्त मोठे फार मोठे. तर एवढी मोठी कावड घेऊन जिथं मोकळं चालणंही कठीण असतं, अशा प्रसंगामध्ये कावड घेऊन वर चढायचं. त्याच्यानंतर एवढा मोठा निसर्गाचं संकट येतं. अर्थात त्याला आता खरं संकट कसं म्हणायचं हा एक मोठा भाग आहे. जर सर म्हटल्याप्रमाणे तुमची परीक्षाच घ्यायची ठरवलेली होती महादेवानं की चला, कित्येक वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्हाला मान मिळाला, ते मान मिळताना ज्यावेळेस परीक्षा झाली त्याच्यानंतर मला वाटतं आज म्हणजे हे एक त्याच्यातलं की भूतागत कावड आली. म्हणजे भूतासारखं ती जी माणसं आहेत, आपण म्हणतो ना एखादा ताकद जर बलदंड ताकद लावायला लागला तर आपण म्हणतो आला काय भूतासारखा माणूस आहे, अगदी तसंच. म्हणून ही तेल्या भूत्याची कावड मला वाटतं आणि मग तो प्रसंग आणि त्याच्यानंतर हे नामकरण झालं असावं अशा पद्धतीने बोललं जातं. परंतु हा जो सगळा प्रसंग आहे तो त्यांच्याकडून ऐकणं आणि तो तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. माझाही योगायोग, महाराजांचं दर्शन झालं, शंभू महादेवाचं दर्शन झालं आणि हा सगळा प्रसंग त्यांच्या तोंडून ऐकल्याच्या नंतर तो रेकॉर्ड करावा आणि तुमच्यापर्यंत पोचवा असं वाटलं. तुम्हाला देखील शंभू महादेवांच्या या भक्ती आणि शक्तीच्या संगमाबद्दल काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा.